नमस्कार मित्रांनो, मी दिगंबर कुलकर्णी त्रिबोध मनी मंत्राच्या यूट्यूब चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत करतो. घेऊन आलो आहे आपला आवडता शेअर मार्केटचा लेखाजोखा. मागील आठवड्यात निफ्टी आणि बँक निफ्टीनं कशा पद्धतीनं काम केलं, आपण जे 3 शेअर सुचवले होते त्यांनी कशा पद्धतीनं काम केलं आणि आगामी आठवडा निफ्टी बँक निफ्टीसाठी कसा राहील व सोबतच छानसे असे कमाईचे 3 शेअर्स आपल्यासाठी घेऊन आलो. मागील व्हिडिओमध्ये आपण ज्या पद्धतीनं चर्चा केली होती की मार्केट आगामी 1-2 आठवड्यात कन्सॉलिडेट होताना आपल्याला बघायला भेटू शकतो, कारण महत्त्वाचे सर्व इव्हेंट्स संपलेले होते. आणि त्याच पद्धतीनं आपल्याला निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये मागील आठवड्यात काम होताना बघायला भेटलं. निफ्टी थोडा वाढला, रोज ऑल टाईम हाय लावत होता. तर बँक निफ्टीमध्ये शुक्रवारी थोडंसं आपल्याला सेलिंग प्रेशर बघायला भेटलं. थोडंसं बँक निफ्टी 35,000ची लेवलही तोडून खाली आला होता. काही PSU बँकामध्ये प्रॉफिट बुकिंग होताना आपल्याला मागील आठवड्यात बघायला भेटलं. पण ठीक आहे, एक कन्सॉलिडेशनचा फेस असल्यानंतर थोडंसे एक ठराविक रेंजमध्ये अपडाऊन हे चालतच असतं. आपल्याला जे 3 शेअर सुचवले होते त्याच्यात L&T फायनान्शियलबद्दल बरेच जणांना कन्फ्युजन होतं. पण मी प्रत्येक व्हिडिओमध्ये एक गोष्ट आपल्याला निश्चित सांगतो की जो मी बाईंगचा रेट सुचवलेला आहे त्या रेटला तो शेअर आल्यानंतर, ती प्राईस स्थिर झाल्यानंतरच आपल्याला त्याच्यामध्ये एंट्री करायची आहे. जसं की या आधीच्या आठवड्यामध्ये आपल्याला ONGC शेअर सुचवला होता आणि जो की 115ची लेवल स्थिर झाल्यानंतर आपण खरेदी करायची. त्याच पद्धतीनं L&T फायनान्सबद्दल बोललो होतो. तरी मागील आठवड्यात तो काही 100ची लेवल क्रॉस करू शकला नाही. तो एक वेळेस थोडंसं क्रॉस करून गेला होता वर, स्थिरावला नाही. पण आपल्याला आगामी आठवड्यामध्ये L&T फायनान्समध्ये परत एकदा ती मुवमेंट येताना आणि तिन्ही टार्गेट आगामी आठवड्यात आपल्याला अचीव होताना बघायला भेटू शकतो. याशिवाय जो दुसरा शेअर होता BEL लिमिटेडनं, त्याच्याकडनं खूप अपेक्षा होती आणि त्या पद्धतीनं तो पॉझिटिव्हली काम करताना पण बघायला भेटला. एक टार्गेट अचीव पण केलं, पण पुढील जे 2 टार्गेट आहे तो मागील आठवड्यात अचीव करू शकला नाही. निफ्टीच्या अपडाऊनमुळं तो आपल्याला मागील आठवड्यात पुढील 2 टार्गेट अचीव करताना बघायला भेटली नाहीत. पण आगामी आठवड्यात आपल्याला निश्चित ते अचीव करताना बघायला भेटू शकतो. मित्रांनो, तिसरा जो शेअर सुचवला होता टाटा ग्रुपची कंपनी टाटा कन्झ्युमर, आणि त्यांना अतिशय छान काम करताना तिन्ही टार्गेट आपल्याला मागील आठवड्यात अचीव होताना बघायला भेटले. 686 रुपयाला सुचवलेला हा शेअर 700 रुपये क्रॉस करूनही आपल्याला वर स्थिरावताना आणि छानसे टार्गेट अचीव होताना बघायला भेटले. अशा पद्धतीने हा मागील आठवडा गेला. आता पुढील आठवड्यात आपले जे लोकलचे इव्हेंट आहेत, असे काही महत्त्वाचे इव्हेंट नाही आहे. फक्त एक जो ग्लोबल इव्हेंट आहे आगामी आठवड्यात, तो अमेरिकेमध्ये फेडची मीटिंग आहे. जशी आपली RBI भारतासाठी आहे, तशी फेड ही अमेरिकेची फायनान्सवर कंट्रोल करणारी संस्था आहे, जी इंटरेस्ट रेटबाबत आगामी आठवड्यात काय डिसिजन घेते का हे पाहणं पूर्णच अमेरिकेसाठी आणि त्या अनुषंगानं ग्लोबल मार्केटसाठी महत्त्वाचं आहे. मागील आठवड्यात अमेरिकेचा जो इन्फ्लेशनचा डेटा आला तो वाढताच. त्या दृष्टीनं बरेच मार्केटमधील तज्ज्ञांना अशी भीती होती की आता तिथं काही इंटरेस्ट रेट वाढू शकतात का. पण आत्तापर्यंतचे ज्या काही हिंट्स येत आहेत फेड मेंबरकडनं, त्याच्यातनं कुठेही असं वाटत नाही की ते काही डिसिजन घेतील का. पण जर एखाद्या वेळेस डिसिजन घेतलं तर त्याचा इम्पॅक्ट हा आपल्याला पूर्ण ग्लोबल मार्केटवर निगेटिव्ह इम्पॅक्ट बघायला भेटू शकतो. त्या दृष्टीनं आपल्याला थोडंसं काळजीपूर्वक आगामी आठवड्यात 15 आणि 16 जूनला त्या महत्त्वपूर्ण निर्णयावर आपल्याला लक्ष ठेवावं लागेल. त्या बाबतीतचे मी अपडेट हे आपल्याला टेलिग्राम चॅनलला देईल. तर आगामी आठवड्यात निफ्टीसाठी काय लेवल राहतील ते आपण पाहू. निफ्टीचा जो क्लोजिंग होता शुक्रवारचा तो 15,799 रुपये 40 पैशाचा. आता त्यासाठी सपोर्ट आणि रेजिस्टन्सच्या लेवल अतिशय महत्त्वपूर्ण असतात. यासाठी बघायचे असते की त्या सपोर्ट लेवलला जर इंडेक्स आला तर आपल्याला तिथं खरेदीची अतिशय छानशी संधी भेटू शकते. आणि जर रेजिस्टन्स लेवलला तो सस्टेन करणं गेलं तर तिथं आपल्याला थोडंसं प्रॉफिट बुक करून परत एखाद्या वेळेस मार्केट खाली आलं तर खरेदीची संधी शोधता येऊ शकते. यासाठी या लेवल आहेत निफ्टीसाठी. पहिली सपोर्टची लेवल आहे 15,640ची. दुसरा सपोर्ट आहे 15,490चा.
आणि तो ब्रेक केला तर 15,330पर्यंत निफ्टी येताना आपल्याला बघायला भेटू शकतो. वरील लेवलला अतिशय महत्त्वपूर्ण रेजिस्टन्स आहे तो 15,990. एकदा जर निफ्टीनं 15,990 सस्टेन केला, पार केला, तर आपल्याला निफ्टीमध्ये 16,110ची लेवल आपल्याला बघायला भेटू शकते. आणि ती जर सस्टेन केली तर 16,280पर्यंत निफ्टी जाताना आपल्याला बघायला भेटू शकते. 15,330 ते 16,280 या दरम्यान निफ्टी जाताना 2 शेअरचं अतिशय महत्त्वपूर्ण कॉन्ट्रीब्युशन राहील, ज्यामध्ये रिलायन्स इंडस्ट्री एक आणि HDFC बँक. या 2 शेअरनं जर आगामी आठवड्यात एक 4-5% जरी मूव केला तर आपल्याला मार्केटमध्ये आगामी आठवड्यात छानशी तेजी बघायला भेटू शकते. पण जर हे 2 शेअर दबावात राहिले, जसं HDFC बँक मागील काही आठवडे आपल्याला दबावातच दिसतो आहे, रिलायन्समध्ये सुधारणा झाली, पण एक जुनी हिस्ट्री आपण 2-4 महिन्यापूर्वीची जर बघितली तर रिलायन्स ही 1950 आणि 2250 या दरम्यानच आपल्याला 2-3 वेळेस अपडाऊन होताना बघायला भेटली. पण जर तो 2250 क्रॉस करून जर पुढे गेला तर त्याच्यात चांगली मूवमेंट आपल्याला बघायला भेटू शकते आणि जी अपेक्षित आहे. त्याच पद्धतीने HDFC बँकसुद्धा मागील काही त्याच्यावर लावण्यात आलेले जे RBIची बंधनं होती, तर त्या बंधनातनं, त्या पेनल्टीमधनं तो कुठंतरी आता बाहेर पडताना आणि त्याचं जे डिजिटल व्यवहार आहेत, जे नवीन क्रेडिट कार्ड इश्यू करणे या पद्धतीचे, तर ते परत एकदा सुरळीत होतील अशी अपेक्षा आहे. आणि त्यावेळेस आपल्याला HDFC बँकेमध्ये अतिशय छानशी खरेदी होताना आणि तो परत एकदा चांगली ग्रोथ करताना आपल्याला बघायला भेटू शकतो. तर अशा पद्धतीनं निफ्टी आगामी आठवड्यात 15,330 ते 16,280 या दरम्यान काम करताना बघायला भेटू शकतो. मित्रांनो, आता बँक निफ्टीचा जो क्लोजिंग होता शुक्रवारचा तो 35,047 रुपये 40 पैशाचा. एक वेळेस 35,000 बँक निफ्टीनं तोडला होता, पण परत एकदा क्लोजिंगला तो 35,000च्या वर येऊन सायकॉलॉजिकल लेवल पार करून क्लोजिंग देताना आपल्याला बघायला भेटेल. आणि बँक निफ्टीकडनं आपल्याला आगामी काही काळात अतिशय छान काम करताना बघायला भेटू शकतो. त्यासाठी ज्या सपोर्टच्या लेवल आहेत बँक निफ्टीसाठी, पहिली सपोर्टची लेवल ही 34,700 रुपयाची राहील. ती ब्रेक केली तर 34,350 ही दुसरी सपोर्टची लेवल आहे, आणि ती ब्रेक केली तर तिसरी सपोर्टची आणि महत्त्वपूर्ण सायकॉलॉजिकल लेवल ही 34,000ची. वरील लेवलला आपण रेजिस्टन्स बँक निफ्टीचा बघायचा गेलं तर 35,400चा हा पहिला रेजिस्टन्स आपल्याला आगामी आठवड्यात बघायला भेटू शकतो. तो सस्टेन केला, पार केला, तर आपल्याला 35,750चा हा दुसरा रेजिस्टन्स आपल्याला बँक निफ्टीमध्ये बघायला भेटू शकतो. आणि तिसरा रेजिस्टन्स हा अतिशय महत्त्वपूर्ण म्हणजे 36,100चा. आगामी आठवड्यात 34,000 ते 36,100 या दरम्यान बँक निफ्टी काम करताना आपल्याला बघायला भेटू शकतो. मित्रांनो, आता आगामी आठवड्यासाठी छानसे कमाई करणारे जवळपास 5 ते 10% आपल्याला छानसे रिटर्न मिळवून देणारे 3 शेअर निवडले आहेत, ज्यामध्ये पहिला एक आहे इंडसइंड बँकेचा, ज्यासाठी मी बाय रिकमेंडेशन करत आहे 1020ला. स्टॉप लॉस यूज करायचा आहे 980 रुपयाचा. आणि त्याचे जे 3 टार्गेट आहेत, पहिलं टार्गेट आहे 1,040 रुपये, दुसरं टार्गेट आहे 1,060 रुपये, आणि ते पार केल्यानंतर आपल्याला 1,080पर्यंत इंडसइंड बँक जाताना बघायला भेटू शकतो. तर आगामी आठवड्यात हा शेअर आपल्याला छानशी कमाई करून देऊ शकेल अशी अपेक्षा. मागील काही आठवड्यापूर्वी त्याच्यात काही अफवा आल्या होत्या, त्यामुळं एकदा त्यानं 1,000ची लेवल ब्रेक केली होती, पण ज्यावेळेस त्याच्यावर क्लिअरिटी आली त्या अफवेवर, त्यानंतर त्याच्या सुधारणा होताना बघायला भेटली आणि आगामी काळात आपल्याला छानशी कमाई इंडसइंड बँकेकडनं होताना बघायला भेटू शकते. मित्रांनो, आता दुसरा शेअर आहे, नुकताच IPO ज्याचा आला होता आणि तो IPO आल्यानंतर अतिशय कन्सॉलिडेट होताना बघायला भेटलेला MTR टेक, ज्यासाठी मी बाय रिकमेंडेशन करत आहे 1,030 रुपयाला. स्ट्रिक्टली स्टॉप लॉस यूज करायचा 986 रुपयाचा. आणि त्याचे जे 3 टार्गेट आहेत, पहिलं टार्गेट आहे 1,060 रुपये, दुसरं आहे 1,090 रुपये, आणि तिसरं टार्गेट आपल्याला 1,120पर्यंत MTR टेक जाताना बघायला भेटू शकतो. आणि छानशी कमाई होताना आपल्याला या शेअरमध्ये बघायला भेटू शकते. मागील काही आठवडे हा 900 आणि 1,030 या लेवलमध्ये कन्सॉलिडेट होताना, स्थिरावताना बघायला भेटलेलं. अतिशय मोठं जरी निफ्टीमध्ये करेक्शन आलं तरी तो त्या लेवलला स्थिरावलेला.
त्यामुळे आगामी काळात आपल्याला या शेअरमध्ये छानशी कमाईची संधी भेटू शकते. मित्रांनो, आता तिसरा महत्त्वपूर्ण शेअर घेऊन आलो आहे सेल इंडस्ट्री, स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड. हा पण शेअर मागील काही आठवडे आपण सुचवला होता, त्यावेळेस अतिशय छान परफॉर्मन्स केलं. आपण याचे रिकमेंडेशन जवळपास 60 रुपये किंमत होती स्टील अथॉरिटी ऑफ इंडियाची, त्यावेळेसपासून सुचवतो आहे आणि त्यावेळेसपासून तो अतिशय छान पद्धतीनं आपल्याला परफॉर्मन्स करताना बघायला भेटतो. अर्थातच सर्वच मेटल कंपन्यामध्ये आपल्याला छान काम करताना बघायला भेटलं आणि त्याच्यातली ही कंपनी अजूनही त्याच्या याला साजेशी कामगिरी होताना आपल्याला बघायला भेटली नाही. त्याच्यात अजून ग्रोथची भरपूर संधी आहे, ज्यासाठी मी परत आपल्यासाठी घेऊन आलो आहे, ज्यासाठी मी बाय रिकमेंडेशन करतो आहे 135 रुपयाला. स्ट्रिक्टली स्टॉप लॉस वापरायचा 124 रुपयाचा आणि त्याची जी 3 टार्गेट आहे, पहिलं टार्गेट आहे 142 रुपये, दुसरं आहे 148 रुपये आणि तिसरं आहे 152. तर हे तिन्ही शेअर आपल्याला आगामी आठवड्यात छानशी कमाई करून देऊ शकतात. मित्रांनो, आता आगामी आठवड्यात काही महत्त्वपूर्ण कंपन्यांचे, ज्याच्यामध्ये सरकारची मेजॉरिटी आहे अशा काही कंपन्यांचे रिझल्ट येणार आहेत, तिमाहीचे रिझल्ट येणार आहेत. त्याच्यामध्ये कोल इंडियाचा आहे, पॉवर फायनान्स आहे, पॉवर ग्रीडचा आहे, NTPCचा आहे आणि याशिवाय इतर जर कंपन्या बघायला गेलं तर महत्त्वपूर्ण अशा LIC हाऊसिंग फायनान्स आहे, ग्रीन प्लाय इंडस्ट्री आणि ज्युबिलियंट फूडवर्कचा आपल्याला आगामी आठवड्यात तिमाहीचे निकाल बघायला भेटू शकतो. याशिवाय काही महत्त्वपूर्ण असे IPO आपल्याला आगामी आठवड्यात येताना बघायला भेटतात. त्याच्यात पहिला श्याम मेटालिकचा आहे आणि दुसरा सोना कोमस्टारचा आहे. हे अतिशय छान IPO आहे, ज्याला आपण अप्लाय करू शकतात आणि जर आपल्याला शेअर अलॉट झाले तर छानशी कमाई करण्याची आपल्याला एक सुवर्ण संधी यामध्ये भेटू शकते. याशिवाय जे दोन आहेत, तो एक डोडला डेअरी आणि KIMS हॉस्पिटल म्हणून आहे, की ज्यासाठी आपण पण अप्लाय करू शकतात. जर लागले तर छानशी कमाई करण्याची आपल्याला संधी भेटू शकते. तर असा या आठवड्याचा लेखाजोखा होता. आगामी आठवडा आपल्यासाठी शुभ जावो. आपला निरोप घेतो. धन्यवाद.